हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आपली जी काही जून 2026ची रेग्युलर रिपीटर जे काही विद्यार्थी आहे त्यांचे टाइम टेबल या ठिकाणी आलेलं आहे. MSc पुणे आपली एक्झाम कंडक्ट करत असते, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अभ्यासक्रम 2016च असणार आहे, काहीही सिलेबस चेंज झालेलं नाही आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे. ऑनलाईन परीक्षा फॉर्म कधीपर्यंत भरणार आहोत ते सगळं या ठिकाणी आपण डिस्कस करूया. 2/6/2026 ते 10/6/2026 असे 8 दिवस आपले 8 पेपर असणार आहे. विशेष टीप या ठिकाणी दिलेली आहे की जून 2023 आणि त्यापुढील जे काही विद्यार्थी ॲडमिशन घेतलेले असणार आहे, बॅकलॉग कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, फक्त 2 इयर मागे त्यांनाच फक्त एक्झाम फॉर्म जे आहे ते भरता येणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही बॅक राहिलेले असाल किंवा 2023च्या आतली बॅच असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी बघूया आपण जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते 1/4 म्हणजे 1 एप्रिलपासून ते 4 मेपर्यंत तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही ॲडमिशन काय म्हणतात त्याला आपलं रिसीट जे आहे ते 21/5ला उपलब्ध होईल किंवा त्यापेक्षा पुढे. आणि 2 ते 10/6पर्यंत तुमची जी काही एक्झाम आहे ती असणार आहे. अशा प्रकारे तुमची जी काही एक्झाम फॉर्म आहे ते 1 एप्रिलपासून तुम्ही भरायला सुरुवात करायची आहे. सगळा सिलेबस आपल्या चॅनलवर अपलोड आहे. पेड नोट्स अवेलेबल आहे, कोणाला हव्या असतील तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचं आहे. आणि मेमध्ये एप्रिलच्या शेवट आपण जे काही आन्सर आणि क्वेश्चन्स जे आहे त्याची सिरीज चालू करूया. 150 रुपये प्रमाणे प्रति विषय जो आहे तुमची फी असणार आहे. 8 विषयाचे 1250 होतील. अशा प्रकारे तुमची जी काही एक्झाम फी आहे ती या ठिकाणी असणार आहे, बरोबर. तर आपली जी काही आपण त्याला क्वेश्चन अँड आन्सर सिरीज म्हणूया DLEDची, ती आपण मेमध्ये चालू करूया. फर्स्ट इयर असो किंवा सेकंड इयर असो, IMP क्वेश्चन्स विथ त्याचे जे काय आन्सर आहे ते त्या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट करा आणि भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर फर्स्ट इयरचा पेपर असणार आहे 11 ते 1 हे आपल्याला माहीत आहे. 40 मार्कचा पेपर आहे. फक्त 20 मार्काचा पेपर असतो तो म्हणजे पॅडागॉजी F6 जो आहे तो 20 मार्क्सचा आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर सेकंड इयरचा पेपर जो आहे तो 3 ते 5 असायचा टाईम असणार आहे. तर या ठिकाणी 2 सब्जेक्ट आपले 20-20 मार्क्सचे असतात. पहिला आहे प्रोफिशियन्सी आणि दुसरा आहे पॅडागॉजी. ठीक आहे, तर अशा प्रकारे 7 तारखेला रविवारची सुट्टी येते. बाकी कंटिन्युअस तुमचे पेपर आहे. 8 पेपर 8 दिवस असणार आहे. पेपरसाठी अभ्यास करण्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. टेन्शन घ्यायचं नाही आहे, सगळा सिलेबस अपलोड केलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. बॅक राहणार नाही याची काळजी घ्या आणि बेस्ट ऑफ लक. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.